तर रामराम मंडळी, मी तुमचा मित्र यश आणि तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। हा पार्ट 2 आहे कावडचा। पार्ट 1 जर पाहायला नसेल तर आयडीवर अवेलेबल आहे, तो पाहून या। मग काय आपण राजेश्वर मंदिराच्या इकडे चाललो होतो। मग मंदिराजवळ आल्याबरोबर बाबा मानाची पालखी समोरच होती, मस्त दर्शन करून घेतलं। मानाच्या पालखीमध्ये एवढे लोक होते की त्याला न्याले बाबा 20 ट्रॅक्टर होते, कारण की हे जे पालखी आहे ते अकोला जिल्ह्यातली टॉप 1 ची पालखी असते। मग तिथून बाबा डायरेक्ट आम्ही निघालो पालखीजवळ जायला। पालखीजवळ आल्यावर सगळे पहिले शेटाईचा वाटप करून घेतला आणि टी-शर्ट घालून घेतला। मग सर्व पोरांनी डायरेक्ट मग तिथून निघाली पालखी डायरेक्ट राजेश्वर मंदिरावर जायसाठी। राजेश्वर मंदिराच्या अंदर आम्ही आलो, पालखीला मंदिराची प्रदक्षिणा मारून घेतली। तुमच्या भावानं पाया घ्या लागून घेतला राजेश्वराच्या पिंडीच्या। आणि मग तेवढ्यात बाबा पोरं आले, पोरं म्हणत बाबा पालखी पुढे गेली। मग काय आम्ही निघालो डायरेक्ट पयत पालखीजवळ जायसाठी। आल्याबरोबर बाबा डायरेक्ट पोरं भिडले ना बाबा नाचायले, काऊन की डीजेच तेवढा कळ्यांग वाजवे। मग भावांनो डीजेवाल्याला डीजे बंद करायला लावला, काऊन की गांधीग्रामला जायसाठी उशीर होत जाय। मग तेवढा वेळ आराम केला पोट्टेनं। मग शंकरजीची मूर्ती ठेवून दिली टालीत आणि पालखी पण ठेवून दिली टालीत। मग भावांनो आम्ही सर्व पोरं बसलो ट्रॅक्टरात आणि डायरेक्ट निघालो गांधीग्रामला जायसाठी। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पार्ट 3 येणार आहे, त्याच्यासाठी फॉलो करा आणि जलवा आहे पुरा व्हिडिओमध्ये।